नमस्कार, मी वृषाली पाटील साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत पाठदुखी व कंबरदुखी यावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर अमोल रेगे सर. तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयाच, पण तत्पूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर रेगे यांनी MBBS आणि MSc शिक्षण GS मेडिकल आणि केम हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केले आहे. त्यापुढे UK येथे त्यांनी 7 वर्षे प्रशिक्षण घेऊन स्पाइन फेलोशिप देखील UK आणि ऑस्ट्रेलिया येथून पूर्ण केलेली आहे. भारतात परत येण्यापूर्वी ते UK मध्येच स्पाइन कन्सल्टंट आणि सर्जन म्हणून कार्यरत होते आणि सध्या गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर रेगे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आज सर आपल्याला पाठदुखी आणि कंबरदुखी यावरील आधुनिक उपचार पद्धतीविषयी सांगणार आहेत. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, मला तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवात आधी विचारायचं आहे की पाठदुखी असो वा कंबरदुखी, त्याचे कुठे ना कुठे लिंक मणक्याशीच जोडलेली असते. तर सर्वात आधी हे मणका म्हणजे काय आणि त्याची संरचना कशी असते ते आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? आपण थोडक्यात ह्याची संरचना समजून घेऊया. तर कणा किंवा स्पाइन हा 33 मणक्यांचा बनलेला असतो. त्यात वेगवेगळे भाग असतात. मानेच्या भागात 7 मणके असतात, छातीच्या भागात 12 मणके आणि कमरेच्या भागात 5 मणके असतात आणि खाली माकड हाड हे 5 मणके जोडलेले असतात. बाकीच्या प्रत्येक मणक्यात तुम्ही जर बघाल तर मध्ये गादी असते, ज्याच्यामुळे आपल्याला लवचिकता येते. ह्या गादीमुळे आपण वाकू शकतो, पाठ आपण वळवू शकतो. आयुष्यभर ही गादी लोड घेऊन शेवटी झिजते आणि हे झिजणं जास्त आपल्याला कमरेत खालच्या 2 मणक्यांमध्ये किंवा मानेच्या खालच्या 2 मणक्यांमध्ये दिसून येतं आणि त्याच्यामुळे ह्या भागातले व्याधी फार कॉमन आहे. ह्या प्रत्येक मणका हा अंगठीप्रमाणे असतो. त्याच्यामध्ये पोकळी असते ज्यातनं आपला मज्जारज्जू जातो. हा मज्जारज्जू सगळे संदेश आपले पॉवर स्टेशन म्हणजे मेंदू ह्यातून खाली पाठवत असतो आणि प्रत्येक लेवलला एक मज्जातंतू बाहेर निघतो, जो आपल्या मानेतल्या भागातले मज्जातंतू आपल्या हातात जातात आणि कमरेतल्या भागातले मज्जातंतू आपल्या पायात जातात आणि स्पर्श किंवा टेम्परेचर हे सगळे सेन्सेशन्स ते कंडक्ट करत असतात. आपल्या मेंदूमधनं हालचालीचे जे ऑर्डर्स असतात ते ह्या मज्जातंतूमधनं जातात. तर अशी ही मणक्याची रचना असते आणि आयुष्यभर आपण आपल्या कण्यावर उभा असतो. नक्कीच सर. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की ही गादी झिजते आणि मग भरपूर व्याधी आपल्याला लागतात. तर सर, ही गादी झिजणं म्हणजेच मणक्याची झीज म्हणजे नेमकं काय? मी सांगितल्याप्रमाणे जसे ह्या 2 मणक्यात ही गादी जी तुम्हाला दिसते, तर त्या गादीत नेहमी पाणी असतं आणि ते पाण्याचं कंटेंट जसं आपण आयुष्यभर कमी होत जातं आणि त्याच्यामुळे झीज चालू होते. त्यातनं मग केमिकल्स तयार होतात आणि मग आपली पाठ दुखायला लागते. तर ही झीज, ज्याला आम्ही डिजनरेशन म्हणतो, ती वयानुसार वाढत जाते किंवा लठ्ठपणामुळे वाढत जाते. ओके, मी तोच सर प्रश्न विचारणार होते की कोणत्या वयात साधारण या आपल्या हाडांची झीज व्हायला सुरुवात होते? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की वयाच्या 17व्या वर्षानंतर हे पाण्याचं प्रमाण कमी होत जातं, पण प्रत्येकाला त्याचा त्रास होतो असं नाही. नशिबाने त्याचा त्रास फार कमी लोकांना होतो, पण पाठदुखी हे फार कॉमन प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही बघाल तर पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 60 ते 70% लोकांना कंबरदुखी किंवा पाठदुखी कधीतरी होतेच, पण नशिबाने 1% लोकांना फक्त त्याचा कायमचा त्रास होत असतो. नाही सर, आजकालची लाईफस्टाईल सुद्धा अशीच आहे की खूप धावपळ असते आणि एवढं धावपळ करून आपण ऑफिसमध्ये कंटिन्यू 9 तास बसून काम करतो. त्याच्यामुळे पाठीचे आणि मानेचे खूप आजकाल आजार या पिढीला लागलेत. सर, अजून याच्यामुळे कोणकोणते आजार आपल्याला उद्भवू शकतात? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बॅक पेन इज द डिझास्टर ऑफ द 21st सेंचुरी. तर तुम्ही जर बघाल ह्या स्लाइडमध्ये मी दाखवतोय की हे सगळे वेगवेगळे आजार जे आहेत आपल्याला पाठदुखी किंवा मणके दुखायचे, ते ह्या वेगळ्या कारणांमुळे होतात. जसं मर्यादित शारीरिक हालचाली, अवेळी जेवणाच्या सवयी, अपुरा सूर्यप्रकाश, विटॅमिन्सची डेफिशियन्सी, दिवसभरचं बैठक काम, सिडेंटरी जॉब. म्हणजे आता हे 2 प्रॉब्लेम्स फार कॉमन आहेत. लठ्ठपणा, आपली लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे. आता पिझ्झा, बर्गर हे फार, पोळी आणि वरण भात खाणारे लोक फार कमी झाले आहेत यंग जनरेशनमध्ये. तर पिझ्झा बर्गरवर जगणारी फार झालेत. तर हा आहारातला बदल आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सेडेंटरी लाईफस्टाईल की बसून 24 तास लॅपटॉपच्या समोर काम करणं, ह्याच्यामुळे हे आजार वाढत चालले आहेत. आणि दुसरा मोठा
प्रॉब्लेम इज मोबाईल. तर टेक्स्टिंगमुळे ह्या स्लाईडमध्ये जसं तुम्हाला दिसेल की आपण जर 30 डिग्री वाकलो तर जवळजवळ 50 पाऊंड त्या मानेवर जातं आणि आपण 60 डिग्री वाकलो तर 60 पाऊंड जातं. तर तो जो लोड घेत असतो मान, त्याच्यामुळे आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होऊ शकतं. तसंच कमरेत तुम्ही जर ह्या स्लाईडमध्ये जसं दिसेल तुम्हाला, तुम्ही झोपलात तर काही लोड नाही आहे, पण तुम्ही वाकलात कमरेतून तर मॅक्झिमम लोड जातं. त्यामुळे कमरेच्या व्याधी ह्या फार जे वाकून उचलून काम करतात ह्यांच्यामध्ये दिसून येतात. नक्कीच सर. सर, पाठदुखीची नेमकी लक्षणं काय काय आहेत? तर सुरुवातीला पाठदुखी आणि कंबरदुखी हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे की कंबर दुखते, पाठ दुखते. पण जसा हा त्रास वाढतो तसं ते पेन जे आहे ते हातात किंवा कमरेत जायला लागतं. त्याच्याबरोबर मुंग्या येऊ शकतात, बधिरता येऊ शकतं, जडपणा येतो पायात. तर ही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आहेत. आणि शेवटचं म्हणजे पाय वीक होतो किंवा हात वीक होतो, त्यामुळे पायातली चप्पल निसटू शकते. आणि एकदम अंतिम म्हणजे शौचाचा आणि मूत्रपिंडाचा कंट्रोल जातो, ज्याला आम्ही ब्लॅडर बॉवेल इन्कंटिनेन्स म्हणतो. तर ही म्हणजे लास्ट स्टेज होते. तर ह्या प्रकारच्या लक्षणं असेल तर आपण नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. सर, डॉक्टरांच्या कन्सल्टेशनवरून आठवलं की सर, आपली मेंटॅलिटी तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत कोणताही आजार खूप जास्त प्रमाणात होत नाही, जोपर्यंत तो अनबेरेबल ती पेन होत नाही, तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही. तर सर, प्रेक्षकांना काय सांगाल की कोणत्या स्टेजला तुम्ही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे? खरं तर जेव्हा सुरुवात होते आजाराची तेव्हाच जायला पाहिजे, पण सर काय सांगाल तुम्ही? हा फारच चांगला प्रश्न आहे, कारण सांगितल्याप्रमाणे 60-70% पाठदुखी ही साधी औषधं घेऊन किंवा व्यायाम करून निघून जाते. 5-7 दिवसात पेशंट बरा वाटतो आणि पेशंट परत कामाला लागतो. पण आपल्याकडे काय की जरी ती पाठदुखी चालू राहिली आणि अजूनही सिम्पटम्स येत राहिले की बधिरता येतोय पायात, मुंग्या येत आहेत, तरी लोक दुर्लक्ष करतात. त्यांना बरेच जण सल्ले देणारे असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतात आणि योग्य तो सल्ला घेत नाही. तर जर तुमची पाठदुखी किंवा मानदुखी ही एक 10-15 दिवसापेक्षा जास्त राहिली, औषधं घेऊन पण तुमच्या फिजिशियनकडे जाऊन तुम्ही औषधं घेतली तरी पण ती बरी होत नाहीये, किंवा तुम्हाला बाकीचे प्रकारचे सिम्पटम्स यायला लागले जसे मुंग्या, बधिरपणा, तर तुम्ही नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे योग्य तज्ज्ञाला. ते पण फार महत्वाचं आहे की तुम्ही योग्य तज्ज्ञाकडे जा, नाहीतर वेगवेगळे प्रकारचे ऍडवाइस मिळतात. आणि पेशंट्स आम्ही बरेच बघतो प्रॅक्टिसमध्ये, जे 10 ठिकाणी फिरून आले असतात, वर्षभर गोळ्या घेत असतात, पेन किलर्स बरेच घेतलेले असतात आणि पेन किलर्सचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत, किडनीवर साईड इफेक्ट आहेत, अल्सर होऊ शकतो, हे लोकांना जाणीव नसते. त्यांना वाटतं की आपण ह्या गोळ्या चालू ठेवूया आणि आपलं काम चालू ठेवूया. तर असं काही झालं तर त्यांनी योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. नक्कीच सर, मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. अजून 2 आहेत ना आपले. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत पाठदुखी आणि कंबरदुखीवरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. सर, पाठदुखी आणि कंबरदुखीविषयी तर आपण जाणून घेतलं, पण अजून कोणकोणत्या प्रकारचे सर आजार उद्भवू शकतात? तर पहिलं आपण जे म्हटलं की झीज, ज्याला डिजेनरेशन म्हणतात, पण ही जर वाढली तर ती गादीचा पीस कधी कधी बाहेर येतो आणि तो नसला दाबायला लागतो. जसं तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये दिसेल की ही गादीचा पीस बाहेर येऊन ह्याच्यावरती दाब देतोय. ही गादी आहे आणि हा जो लाल भाग दिसतोय तो गादीचा पीस बाहेर येऊन नसला दाब देतो आणि त्याच्यामुळे असह्य वेदना पायात जायला लागतात आणि मुंग्या येतात, ज्याला आपण डिस्क प्रोलॅप्स किंवा सायटिका कॉमनली समजतात. तर हा एक मोठा आजार आहे जो फार कॉमन आहे. दुसरं होतं की सगळीकडून झीज झाल्यामुळे जी कॅनालची स्पेस आहे ती फार कमी होते आणि त्याला स्टेनोसिस म्हणतात. ते जास्त करून आफ्टर 60 इयर्स ऑफ एज मध्ये आपल्याला दिसतं आणि ह्या आजारात पेशंट बसला किंवा झोपला तर व्यवस्थित असतो, पण तो चालल्यावरती त्याचे पाय भरून येतात, पायात मुंग्या येतात, त्याला थांबावं लागतं किंवा काहीतरी सीट बघून बसावं लागतं. एकदा बसला की त्याला बरं वाटतं, मग परत चालल्यावर परत तोच आजार होतो. तर ह्याला लंबर कॅनाल स्टेनोसिस असं म्हणतात. अजून एक आजार जो आहे की त्याला लिस्थेसिस म्हणतात, की मणका सरकतो, एक मणका दुसऱ्या मणक्यावर सरकतो, त्यामुळे नसांवर दाब येतो. ह्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतात. तर हे फार कन्फ्युजिंग टर्म्स आहेत. स्पॉन्डिलोसिस, डिस्क प्रोलॅप्स, स्पॉन्डिलोलिस्थेसिस
हे सगळे सारखेच वाटतात आपल्याला ऐकायला, हो, हो. पण ह्याच्यात फार अंतर आहे आमच्या दृष्टिकोनातनं. दुसरी दुर्मिळ आजार आहेत नशिबाने, जे स्पाईन फ्रॅक्चर्स आहेत, की मार लागल्यामुळे पेशंटला फ्रॅक्चर होतो आणि दिवसेंदिवस टू व्हीलर्सचं प्रमाण वाढलंय आणि बरेच जण जॉय रायडिंगला जातात आणि आम्ही बरेच स्पाईन फ्रॅक्चर्स बघत असतो, ट्रीट करत असतो. त्याच्यानंतर स्पायनल ट्युबरक्लोसिस किंवा इन्फेक्शन ज्याला म्हणतात, हे एक फार कॉमन आहे. आणि स्पायनल ट्युमर्स. तर हे 3 प्रकारचे जे आहेत हे दुर्मिळ आहेत, पण डिस्क प्रोलॅप्स, लिस्थेसिस, स्टेनॉसिस हे फार कॉमन आहेत. आणि लोकांना सगळं हे वाटतं झीज, पण ह्याच्यात पण थोडासा भेदभाव असतो. नक्की सर. सर मग अचूक निदान कसं करायचं? तर अचूक निदान ही सर्वात महत्वाची गुरुकिल्ली आहे मॅनेजमेंटसाठी. बराच वेळा आपण असं बघतो की पेशंट्स नुसती ट्रीटमेंट घेतात निदान न झाल्याशिवाय. तर बेसिक एक्सरेज, ब्लडच्या तपासण्या ह्या आहेतच, पण सर्वात महत्वाचं आहे, जसं मी तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये दाखवीन, तो म्हणजे MRI स्कॅन. स्पाईनचं निदानासाठी MRI स्कॅनची फार गरज असते. हा MRI स्कॅन करणं फार महत्वाचं आहे. आणि मी जस्ट तुम्हाला थोडक्यात सांगेन की MRI स्कॅन का करावा, की आपल्याला त्यात काय जास्त दिसतं. MRI स्कॅन थोडा महाग असतो, काही पेशंट्स घाबरतात पण, क्लॉस्ट्रोफोबिक असतात. पण हा केल्याशिवाय निदान करणं फार डिफिकल्ट असतं स्पाईनच्या कंडिशन्समध्ये. तर तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये जसं दिसेल की हे मणके आहेत, हे चौकोनी मणके आहेत, ही मधली गादी आहे. नॉर्मल गादी अशी सफेद, ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे आम्ही त्याला बर्गर म्हणतो, तर तशी ही असते. आणि ही चांगली गादी आहे, ही नॉर्मल गादी आहे. आणि हा मज्जारज्जू आहे, त्यातनं मज्जातंतू बाहेर पडतात. आणि तुम्हाला ही गादी दिसेल की कम्प्लिटली बाहेर आली आहे. ही झिजून ही गादी बाहेर येऊन या नसावर दाब देते. तर एवढी आपल्याला डिटेल्ड माहिती ह्या MRI स्कॅनमध्ये मिळते की नेमका कोणत्या गादीत झीज आहे, कोणत्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कोणता मज्जातंतू दबला गेलाय. ही त्यामुळे MRI स्कॅन हा फार महत्वाचा आहे. अगदी सर. सर पाठदुखीचे निदान झाल्यावर त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार घेतले जातात? तर पाठदुखी आणि मानदुखीचं निदान कशामुळे झालंय हे MRI नंतर आमची ट्रीटमेंट चालू होते. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात. लोक आमच्याकडे घाबरतात याला, कारण त्यांना वाटतं की डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर सर्जरी सांगतील. तर 90% पेशंट्सना सर्जरी लागत नाही आणि 90% पेशंट्स आपोआप बरे होतात. जे 10% पेशंट्स असतात त्यांनाच फक्त सर्जरी लागते. तर ह्या 90% पेशंट्सना आपण काय ट्रीटमेंट देतो, तर तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये दिसेल की 90% पेशंट्सना कॉमनली हे व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. स्ट्रेनिंग, आपली कोर स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात, की ज्याच्यामुळे, आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. तर हे एक्सरसाइजेस केल्यामुळे आपले स्नायू बळकट होतात आणि आपल्या मणक्याचं लोड घेतात. दुसरं महत्वाचं म्हणजे योग्य आहार. तर आहारात बदल करणं, वजन कमी करणं हे फार महत्वाचं आहे पाठदुखी किंवा मानदुखीला. त्याच्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ फिजिओथेरपी, की ज्याच्यात IFT, शॉर्टवेव्ह डायथर्मी हे इफेक्टिव्ह राहतं पाठदुखी किंवा मानदुखीसाठी. आणि अगदीच ह्याच्यानी नाही फरक पडला, थोडे दिवस औषधं घेणं पण योग्य आहे. आणि हा सगळं करून नाही फरक पडला तर आपण डे केअर प्रोसिजर्समध्ये पेन ब्लॉक्स देतो, की फॅसेट ब्लॉक, रूट ब्लॉक. हे डे केअर ऍडमिशन करून जिकडे झीज आहे तिकडे लोकल स्टिरॉइड इंजेक्शन्स दिले जातात. त्याचे जनरल स्टिरॉइड्स, म्हणजे आपण जे पोटातनं स्टिरॉइड्स घेतो तसे साईड इफेक्ट्स नसतात. आणि अगदी हे सगळं करून जर नाही फरक पडला तरच आपण सर्जरीचा विचार करतो. सर सर्जरीचा विषय चालू आहे म्हणून विचारते, कारण एकदा डॉक्टरने सांगितलं की तुमची सर्जरी करायची आहे की लोक फार घाबरतात आणि ते ऑपरेशन टाळायला काही म्हणजे तेल लावत बसतात त्या गुडघेदुखीवर किंवा मानेवर, किंवा काही क्रीम्स वगैरे अप्लाय करतात. तर ते सर खूप चुकीचं आहे, ते नक्कीच आहे. पण सर नेमकं प्रेक्षकांना सांगाल का की कशा प्रकारे सर्जरी केली जाते, कशा प्रकारे त्यांच्या बॉडीला ट्रीट केलं जातं त्यांनाच ठीक करण्यासाठी? बरोबर. तर सर्जरीबद्दल बरेच गैरसमजुती आहेत. हो. तर पहिली गैरसमजूत, बहुतेक डॉक्टरच त्याच्यासाठी जबाबदार आहेत, की पेशंट्स घाबरतो की गेलं की डॉक्टरकडे की सर्जरी सांगणार. तर ह्याच्यात महत्वाचं आहे, जसं मी सांगितलं की अचूक निदान होऊन मग त्याची बाकीची सगळी नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट झाली पाहिजे. अगदीच फार क्वचित अर्जंट सर्जरी लागते, की ज्याच्या पायाची ताकद चालली आहे, ज्याचं ब्लॅडर बॉयल फंक्शन जात आलंय, त्यांनाच फक्त एमर्जन्सी सर्जरी लागते. बाकीच्या सर्जरीज हल्ली फार सेफ झाल्यात. मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये गेले काही वर्षात स्पाईन सर्जरी संपूर्ण बदलली आहे आणि त्याच्यामुळे सेफ्टी इश्यूज फार वाढलेले आहेत. मॉडर्न इमेजिंग आहे, मॉडर्न न्यूरो मॉनिटरिंग, म्हणजे आपण ऑपरेशन करताना
नसांचं मॉनिटरिंग करू शकतो. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम करतो. तिकडे हे आमच्याकडे तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे आपण मॉनिटरिंग करू शकतो. मॉडर्न इमेजिंग ज्या 3D आपण तो मणका ऑपरेट करताना बघू शकतो आणि ह्याच्यामुळे सर्जरी फार सेफ झाली आहे. आणि त्यामुळे पूर्वीसारखं घाबरण्यासारखं काही राहिलं नाहीये. फक्त ते योग्य निदान होऊन योग्य डॉक्टरकडून योग्य इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या हॉस्पिटलमध्ये करून घेणं महत्वाचं आहे. नक्की सर, आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. अजून 2 आहेत ना आपले. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत पाठदुखी आणि कंबरदुखी यावर आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. सर, आपल्या शस्त्रक्रियेचा विषय चाललेला म्हणून तुम्हाला विचारते की या अंतर्गत अजून कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात? तर सर्वात कॉमन सर्जरीचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. जसं मी मगाशी सांगितलं की डिस्क प्रोलॅप्स किंवा सायटिका 90% हे डिस्क प्रोलॅप्स किंवा सायटिका नुसतं ट्रॅक्शन फिजिओथेरपी घेऊन बरी होते. पण जर 3-4 महिने सगळे प्रयत्न करून जर बरी नाही झाली तर मग मायक्रोस्कोपिक डिस्केक्टॉमी की आपण अगदी लहान छेद घेऊन मायक्रोस्कोपमध्ये बघून तो फ्रॅगमेंट काढतो. ह्याचं तुम्हाला मी एक ॲनिमेशन दाखवतो. तर इकडे जसं तुम्हाला दिसेल की हा डिस्कचा फ्रॅगमेंट बाहेर आलेला आहे आणि तो मज्जातंतूला दाब देतोय. त्यामुळे पायात वेदना होत आहेत आणि या सर्जरीमध्ये नुसता हा भाग काढला जातो. तर ही सर्वात सिंपल स्वरूपाची सर्जरी म्हणजे मायक्रो डिस्केक्टॉमी. ह्याच्यामुळे लगेच पायाच्या वेदना थांबतात. ही फार इफेक्टिव्ह सर्जरी आहे आणि लगेच पेशंटला उभं राहून चालता येतं. 1-2 दिवसात तो घरी जाऊ शकतो आणि 1-2 आठवड्यात तो आपल्या कामाला जाऊ शकतो. म्हणजे काही त्रास नाही होत का? लाईफ टाईम असं काही दुखणं राहत नाही? लाईफ टाईम त्याच्या पायाचं दुखणं जातं, पण जिजेसाठी त्याला काळजी घ्यावी लागते की त्याला त्याचं वजन कमी करणं, स्नायू बळकट करणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी एक प्रकारची सर्जरी आहे ज्याला आम्ही स्पायनल फ्युजन म्हणतो. ती आपण लिस्थेसिस, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मणका सरकतो तो जाग्यावर आणून ठेवावा लागतो. तर त्या लिस्थेसिसमध्ये जस्ट तुम्हाला दाखवतो या ॲनिमेशनमध्ये की काय असतं की आपण ही मॉडर्न टेक्निकनी केली जाते की हे स्क्रूज जे आहेत आपण ते 2 मणक्यात घालतो आणि ते मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकनी केलं जातं, जास्त चिरफाड न करता, आणि मग ते जाग्यावर आणून बळकट केले जातात. नक्की सर, या 2 छोट्या लहानशा व्हिडिओमुळे प्रेक्षकांचे खूप गैरसमज दूर झालेले असेल की एक्झॅक्टली ऑपरेशनमध्ये काय होतं. सर, तुम्ही मिनिमल इन्व्हेसिस मध्ये सर तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे आणि सर त्यात तुमचं खास प्रावीण्य देखील आहे. तर सर तुम्ही याबद्दल थोडंसं सांगू शकता प्रेक्षकांना? प्रेक्षकांना सर्जरी ॲडवाईस केली की त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की मोठी चिरफाड असणार की लहान चिरफाड असणार. तर आता टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंटमुळे आपल्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी करता येते. तर ह्याच्यात काय, आपण काम जे करतो ते सेम असतं पण चिरफाड कमी असते, कारण आपण मॅग्निफिकेशन वापरतो, मॉडर्न इन्स्ट्रुमेंटेशन वापरतो. जसं मगाशी ॲनिमेशनमध्ये दाखवलं आपण ते स्क्रूज जास्त चिरफाड न करता ते घालतो. तर ह्याच्यामुळे काय होतं की एकतर इन्सिजन कमी असल्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह दुखापत कमी असते. पेशंटला फार कमी वेळ हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, त्याची रिकव्हरी फार फास्ट होते आणि त्याला लागणारे पेन किलर्स कमी असतात, हॉस्पिटल स्टे कमी होतो, बॅक टू वर्क फास्टर असते, इन्फेक्शन रेट्स पण कमी असतात आणि त्याच्यामुळे त्याचं एक्सेप्टन्स फार हाय आहे. सध्या फक्त त्याचे जे इम्प्लांट्स असतात जे आपण स्क्रूजणी वापरतो ते महाग असल्यामुळे सगळ्यांनाच परवडतं असं नाही, पण ह्याचा फार उपयोग आहे मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीचा. तुम्हाला मी अजून एक स्लाइड दाखवतो की ज्याच्यात हे मणके सरकलेले आहेत. तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसेल की हे मणके सरकलेले आहेत एक्सरेमध्ये. तर हे 2 मणके सरकलेले आहेत आणि हे मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीमध्ये ते मणके आपण स्क्रू रॉड घालून जाग्यावर आणले आहेत आणि अगदी बारीक स्कार असतात. पेशंट लगेच उभा राहू शकतो आणि मोबिलाइज होऊ शकतो. तर ह्याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. सर, जेवढे ॲडव्हान्टेज तेवढं रिस्क पण असेल ना सर, मग त्याबद्दल सांगू शकाल सर? ऍक्च्युली ही एक गैरसमजूत आहे. मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीमध्ये फार कमी रिस्क आहे कारण त्यात ब्लड लॉस कमी आहे, इन्फेक्शन रेट कमी आहे. ओपन सर्जरीमध्ये थोडी जास्त रिस्क असते, पण तरी पण ओपन सर्जरीमध्ये पूर्वीसारखी रिस्क राहिलेली नाहीये कारण आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे आपण सगळं मॉनिटर करू शकतो ऑपरेशन चालू असताना. नक्की सर. सर, असे काही पेशंट्स असतात ज्यांना ऑपरेशन मस्ट असतं पण काही कारणामुळे ते नाही करत आणि त्यांचा आजार फार वाढत जातो, मग अशा वेळी सर काय करता तुम्ही? बहुतेक
बहुतेकदा आपण असं बघतो की ऑपरेशन करत नाहीत कारण पेशंट घाबरलेला असतो. तर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं काउन्सिलिंग करून त्यांचा फिटनेस, आता बरेच पेशंट येतात म्हातारे 80 वर्षाचे आहेत आणि ते ऑपरेशनला घाबरतात, पायाची ताकद गेली तरी चालेल पण मी असाच पडून राहील. तर ह्या आधुनिक काळात ते योग्य नाही. आता त्यांची फिटनेसची चाचणी करून सगळं जर योग्य असेल तर आपण त्यांना काउन्सिलिंग करून ऑपरेशन ऑफर करतो. त्यांना अगदीच पॉसिबल नाही आहे, ज्यांना फिटनेसचा इश्यू आहे त्या पेशंट्सना जसं मी मगाशी सांगितलं पेन मॅनेजमेंट, वेगवेगळ्या प्रकारे पेन मॅनेजमेंट करून त्यांचं आपल्याला दुखापत तरी कमी करता येते. सर, ज्यांचं वय जास्त आहे त्यांची हाडं ठिसूळ होत जातात वयोमानाप्रमाणे, मग अशा वेळी ऑपरेशन सेफ आहे सर? ठिसूळ हाड आता फार मोठा आपल्या इंडियामध्ये प्रॉब्लेम होणार आहे भारतात. कारण वयोगट आता आपण फार प्राऊड आहोत की आपल्याकडे यंग पेशंट्स आहेत, पण हे यंग पेशंट्स किंवा यंग पॉप्युलेशन आहे, पण हे यंग पॉप्युलेशन उद्या एल्डरली होणार आहे आणि त्यामुळे आपण हा ठिसूहाडांचा प्रॉब्लेम बराच बघणार आहोत. आणि ठिसूहाडांमुळे काय होतं की त्याच्यात जी एका स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की जी बोनची क्वालिटी असते ही नॉर्मल बोनची क्वालिटी आहे, ती अशी वीक होऊन जाते, ती पोखरली जाते आणि ती पोखरल्यामुळे मणक्यांचे फ्रॅक्चर्स होतात, खुब्याचे फ्रॅक्चर होतात, मनगटाचे फ्रॅक्चर होतात आणि असे हे फ्रॅक्चर्स आपल्याला दिसू लागतात. आणि त्याच्यामुळे पेशंट्सला पेन होतं, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही आणि फार तो खचून जातो त्याच्यामुळे. नाही, नक्कीच. आणि घरातला एखादा माणूस जर बेड रिडन झाला सर तर ते पूर्ण घर सुद्धा सफर करतं. सर, पाठदुखी होऊच नये यासाठी काय काळजी घ्यायची असते? तर त्यासाठी फार जस्ट ठिसूळांबद्दल मी अजून काही माहिती देईन तुम्हाला की ठिसूळांसाठी निदान होणं फार महत्वाचं आहे. आणि ठिसूळांचं निदान ह्या स्कॅनमध्ये होतं, ह्याला BMD स्कॅन म्हणतात. तर हा स्त्रियांना आफ्टर एज ऑफ 55-60 2 वर्षातनं एकदा केला पाहिजे. आणि जर हाडा ठिसूळ झाली तसा बाक येतो. तर ही परिस्थिती येऊ नये ह्याच्यासाठी योग्य आहार महत्वाचा आहे, व्यायाम करणं महत्वाचं आहे, सूर्यप्रकाशात फिरणं महत्वाचं आहे. तुम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स हे घेतले पाहिजेत, ज्याच्यामुळे हाडं ठिसूळ होणार नाहीत. आणि हा प्रॉब्लेम फार वाढत चाललेला आहे. हाडं ठिसूळ झाली आणि फ्रॅक्चर झाला तर मग आपण नवीन आधुनिक शस्त्रक्रियेत, हे स्लाइडमध्ये जसं ॲनिमेशनमध्ये दाखवलं आहे, तर कायफोप्लास्टी हे प्रोसिजर असतं की ज्या ठिसूळात आपण सिमेंट इंजेक्ट करून तो मणका आपण परत हाईट रिस्टोर करून हे सिमेंट इंजेक्ट केलं जातं. कारण ह्या हाडांचं हिलिंग होत नाही, त्यामुळे त्याला सपोर्ट देण्यासाठी हे स्पेशल प्रोसिजर आहे. ही पण डे केअर प्रोसिजर विदाउट एनी लोकल एनेस्थेशिया आणि नो स्टिच तर अशी केली जाते. ही पण एक मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन प्रोसिजर आहे जी ठिसूळांच्या पेशंट्स ज्यांना फ्रॅक्चर आहे त्यांना फार उपयोगी होते. नक्की सर. सर, मगाशी आहाराविषयी तुम्ही म्हणाले, तर सर आहार कशा प्रकारचा घ्यायला हवा, काय सांगाल सर? तर आहारामध्ये कॅल्शियम युक्त आहार म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स, दुधाचे पदार्थ, पनीर आहे, दही आहे, ताक आहे, नाचणी, वेगवेगळे फ्रुट्स, ह्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. आहार योग्य वेळी पण घेणं महत्वाचं आहे. शक्यतो आपण फास्ट फूड ज्याला म्हणतात ते टाळलं पाहिजे. मुलांसाठी हे फार महत्वाचं आहे आणि हाच ह्याच्यानी खूप फरक पडतो हाडांच्या कंपोजिशन मध्ये. तुमचं जे पीक बोन मास वयाच्या 20-22 वर्षाला असतं तेच तुम्हाला पुढे डिटरमाइन करतं की तुम्हाला हाडं ठिसूळ होणार की नाही. त्यामुळे लहान वयात योग्य आहार मिळणं महत्वाचं आहे. नक्की सर. सर, आणि व्यायामांचे पण काही स्पेशल प्रकार असतील ना, तर ते सुद्धा सांगू शकाल सर प्रेक्षकांना? हो, तर मानेचे व्यायाम असतात आणि कमरेसाठी व्यायाम असतात. सर्वात योग्य व्यायाम म्हणजे चालणं. तर ॲटलिस्ट प्रत्येकाने 45 मिनिटं चाललं पाहिजे आणि त्याच्यानी फार स्नायूंना स्ट्रेंथ मिळते. दुसरा चांगला व्यायाम आहे म्हणजे स्विमिंग. ज्यांना स्विमिंग पॉसिबल आहे त्यांनी स्विमिंग केलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टकडनं किंवा जिम इन्स्ट्रक्टरकडनं वेगवेगळे मानेचे किंवा कमरेचे व्यायाम शिकू शकता. दुसरं चांगलं आहे योगा. आणि आता आपल्या देशात योगाचं फार प्रचलित झालं आहे आणि योगा करणं पण कमरेसाठी आणि मानेसाठी फार उपयोगी आहे. नक्की सर. आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर
विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत पाठदुखी आणि कंबरदुखीवरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. सर, तुम्ही एवढी वर्ष या क्षेत्रात आहात, तुम्ही भरपूर पेशंट्सना ट्रीट केलेलं असेल. सर, एखादी केस डिस्कस करू शकाल सर? तर माझ्याकडे एक 70 वर्षाचे वयोवृद्ध आले होते आणि त्यांच्या पायातली ताकद, दोन्ही पायातली ताकद गेली होती. त्यांचा शौचाचा आणि मूत्रपिंडाचा कंट्रोल गेला होता. तर त्यांना साधा ठिसूळांचा फ्रॅक्चर होता आणि ते एका डॉक्टरांकडे गेले. त्यांनी अर्जंट सर्जरी सांगितली आणि सर्जरीनंतर हा प्रॉब्लेम झाला. तर ह्या ज्या जन्मासात आपल्या गैरसमजुती आहेत की अरे मी ऑपरेशन केलं आणि आता माझी अशी परिस्थिती झाली, तर हा एक मेजर इश्यू आहे आपल्या देशात. आणि मग ते पेशंट माझ्याकडे आले तेव्हा त्यांना ऑलरेडी बायपास झालं होतं, त्यांना डायबिटीज होता, त्यांचा फिटनेस फार इश्यू होता. पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी मेलो तरी चालेल, पण मला तुम्ही बरं करा. मला असंच जगायचं नाही आहे की लोक माझी सगळी काळजी घेत बसली आहेत, माझी मुलं. तर मग आपण ते रिस्क घेऊन त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन नंतर एक 3 महिन्यात त्यांची सगळी रिकव्हरी झाली. ते चालायला लागले. त्यांचा शौचाचा कंट्रोल आणि मूत्रपिंडाचा कंट्रोल परत आला. कॅथेटर जो 2 वर्ष होता तो निघाला. तर अशा केसेस आम्ही ट्रीट केल्यावर आम्हाला पण फार कॉन्फिडन्स मिळतो की स्पाइन सर्जरी शिकलो ते बरं झालं. नाही. तर हे फार हाय रिस्क केस असतात. सगळ्याच केसेसमध्ये यश असतं असंही नाही, पण ह्या केसेस ह्याच्यातनं 2 शिकण्यासारखं आहे की तुमचं अचूक निदान झालं पाहिजे आणि योग्य ती तुम्हाला ट्रीटमेंट नाही मिळाली तर प्रॉब्लेमही होऊ शकतो. तर ही एक केस एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी देऊ शकतो. नाही, नक्की सर. आणि पेशंटने त्या एवढा विश्वास ठेवला तुमच्यावर की नाही, डॉक्टर बरं करणारच आपला, त्याने सुद्धा तुम्हाला सर एक कॉन्फिडन्स येतो. सर, मी मगाशीच म्हणाले की ऑफिसमध्ये आपण 8 ते 9 तास जस्ट बसून काम करत असतो. तर सर, बसायची सुद्धा जी पोझिशन असते त्यामुळे सुद्धा पाठदुखी आणि कंबरदुखी होऊ शकते आपल्याला. तर सर, नेमकी कशी असावी ती पोझिशन, पोश्चर? हो, तर बसणं आपण जवळजवळ दिवसातनं हल्ली 8 ते 10 तास बसून हो. लोक काम करतात. IT बूम नंतर हे फार वाढलेलं आहे. तर बसण्याची पोस्चर फार महत्वाची आहे. तसं ड्रूप बसू नये माणसानी ताट कणा ज्याला म्हणतात, तर ताट बसलं पाहिजे. आणि तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसेल की शक्यतो ही राईट पोस्चर आहे की तुमच्या टेबलच्या खाली स्पेस पाहिजे, की तुम्हाला पाय ढकलून आत बसता आलं पाहिजे. तुमचा आय लेवलवरती लॅपटॉप पाहिजे. लोक टॅबलेटवरती काम करत असतात तासन तास किंवा मोबाईल घेऊन असे बसलेले असतात. तर हे सगळं ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतात सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिसचे. तर ताट बसला पाहिजे. तुमची चेअर पण चांगली पाहिजे, मुव्हेबल पाहिजे. त्याला तो शेप असा पाहिजे की जो आपल्या पाठीला आणि कमरेला सपोर्ट करेल. आणि जागा व्यवस्थित पाहिजे की तुम्हाला फ्री स्पेस पाहिजे की व्यवस्थित बसता येईल. कारण 1/3 ऑफ द टाइम तुम्ही तिकडेच बसणार आहात. हो, नक्की सर. सर, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, कारण सर ऑपरेशनबद्दल खूप समज आणि गैरसमज लोकांमध्ये. तर अजून एखादी सर तुम्ही केस सांगू शकता का की सर्जरी केल्यानंतर तो पेशंट पूर्ण बरा झाला? तर दुसरं आपल्याकडे फार कॉमन आहे, पण हे लोकांना माहीत नाही, एक स्पाइन टीबीचं. की स्पाइन टीबी झाला की लोक फार डिप्रेस होतात आणि मला कसा झाला असं त्यांना वाटू लागतं. तर स्पाइन टीबी पण फार कॉमन आहे. आणि आमच्याकडे असेच एक म्हातारे ग्रस्त 80 वर्षाचे, ज्यांना स्पाइन टीबी झाल्यावरती ते घाबरून ट्रीटमेंट काही घेत नव्हते आणि मग हळूहळू त्यांच्या पायाची ताकद जात आली. तर मग ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांचं निदान होऊन मग त्यांना आम्ही नुसती बायोप्सी करून त्याचे टीबीची औषधं दिली. तर शस्त्रक्रिया केली नाही आणि नुसत्या औषधांनी ते बरे झाले. तर काही आजार असतात की ज्याला नुसतं डायग्नोसिस, की याच्यात आम्ही बायोप्सी केली त्यांची आणि तो डायग्नोसिस केल्यावरती ही जी ट्रीटमेंट असते स्पाइन टीबीची जवळजवळ वर्षभर चालते. वर्षभर औषधं घेऊन त्यांच्यात प्रोग्रेस होऊन ते बरे झाले. तर ही एक दुसरी केस मी सांगेन की प्रत्येक गोष्टीत ऑपरेशन असतंच असं नाही, की आपण अचूक निदान केलं बायोप्सी करून आणि मग त्याचे नुसते औषधाने ते बरे झाले. नक्कीच सर. आता तुम्ही एवढ्या केसेस प्रेक्षकांना सांगितल्याच आहेत, पण तरी सुद्धा प्रेक्षकांना ऑपरेशनबद्दल थोडक्यात सांगू शकाल सर, की ते तुमच्याच चांगल्यासाठी असतं? तर ऑपरेशनबद्दल बरेच गैरसमजुती आहेत. तुम्हाला या स्लाइडमध्ये मी दाखवीन की ऑपरेशन लोक का करतात, अरे मी यंग आहे, मी ओल्ड आहे, तर माझं ऑपरेशन होऊ शकतं का? तर हे 80 वर्षाचे गृहस्थ आहेत, ही यंग बाई आहे. तर ऑपरेशनला वयाची मर्यादा नाही आहे. तुमचं जर फिटनेस असेल, फिटनेस म्हणजे आम्ही त्याचे तपासण्या करतो की ECG, चेस्ट एक्सरे, 2D इको, रक्ताच्या तपासण्या, हे सगळं तुमचं व्यवस्थित असेल
आणि फिजिशियननी तपासून सांगितलं की हा ऑपरेशनसाठी योग्य आहे, तर ऑपरेशन करता येतं. दुसरी अशी गैरसमजूत असते की मी ऑपरेशन नंतर मला 3 महिने झोपून राहावं लागेल, तर ती फार चुकीची समजूत आहे. आता कोणताही पेशंट आपण ऑपरेशन केल्यानंतर नेक्स्ट डे आपण त्याला बसवतो, त्यांना उभं केलं जातं, फिजिओथेरपिस्ट त्यांना चालवतात. ऑपरेशन डिस्चार्ज व्हायच्या अगोदर पायऱ्या चढणं आणि चालणं ह्याचा कॉन्फिडन्स आला असतो. काही ऑपरेशन्स नंतर आपण 1 महिना त्यांना वाकू नये किंवा खाली बसू नये ही काळजी घ्यायला सांगतो, पण ते लॉंग टर्म नसतं, पहिले काही आठवडेच असतात. दुसरं, लोकांना असं वाटतं की फार मोठा कट असणार, फार मोठं स्कार असणार. तर आता मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीमुळे फारच कमी छेद असतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह दुखापतही कमी असते. तर हे फार गैरसमजुती आहेत. तर आम्हाला आमचे जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा बाकीचे कलिग्स आहेत ह्यांना काउन्सिलिंग करून मग त्या पेशंट्सना सांगावं लागतं की बुवा घाबरू नका, हे पॉसिबल आहे. अगोदर झालेले ऑपरेशनचे पेशंट्स त्यांना भेटतात आणि ते सांगतात, तर त्यांना मग कॉन्फिडन्स येतो की ऑपरेशनला घाबरायची काही गरज नाही आणि आपण बरे होऊ शकतो. आणि सर मला एक पर्सनली तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सर कोणत्या स्टेजला ऑपरेशन करणं योग्य असतं? कारण कधी कधी मी जसं मगाशी म्हणाले की लास्ट स्टेजला गेल्यावर पेशंट्स येतात, मग अशा वेळी काय करायचं सर? म्हणजे लास्ट स्टेजला ऑपरेशन पॉसिबल असतं, पण रिकव्हरीला पण तेवढाच वेळ लागतो. जर तुमचा मज्जारज्जू बरेच महिने दबला गेला आहे तर मग तुम्हाला रिकव्हरीला जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अर्ली कन्सल्ट कराल तर मग डॉक्टर योग्य जेव्हा टायमिंग येईल की रिस्क बेनिफिट रेशो जो असतो तो तुमच्यावरती फायदेशीर होणार असेल तेव्हा तुम्हाला डॉक्टर तो ऑपरेशन ऍडवाइस करतो. सर असा कोणता पेशंट होता का तुमच्याकडे आलेला की जो लास्ट स्टेजला गेलाय, त्याने जगण्याची होपच सोडून दिली आहे आणि नंतर बोला की ठीक आहे करा माझं ऑपरेशन? असे आपल्याकडे दुर्दैवाने बरेच पेशंट येतात, कारण बरेच जण ओढून धरतात. लोक सोसायटीमध्ये अशी गैरसमजुती असल्यामुळे लोक त्यांना घाबरत असतात की अरे ऑपरेशन करून घेऊ नकोस, इकडे जा तिकडे जाऊन ट्रॅक्शन लाव, कुठेतरी अजून जाऊन हे कर. आणि त्यामुळे आपल्याकडे सगळे बरेच जे पेशंट्स आहेत ते लास्ट स्टेजला येतात. त्यांची पायातली ताकद गेल्यानंतर येतात किंवा फारच चालता येत नाही तेव्हा येतात. आणि असे बरेच पेशंट्स आहेत की जे लास्ट स्टेजलाच येतात. नक्की सर, मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये मी वृषाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण चर्चा करत आहोत पाठदुखी आणि कंबरदुखीवरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. सर मला तुम्हाला विचारायचं की सर जर ॲक्सिडेंट झाला आणि तिथे हाडं डॅमेज झाली तर हे ऑपरेशन शक्य आहे? स्पाईन फ्रॅक्चर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, कारण मोटर्सची स्पीड वाढत चाललेली आहे. 2 व्हीलर्स फार वाढले आहेत आणि त्यामुळे मणक्याचे फ्रॅक्चरचे बरेच पेशंट्स आम्ही बघतो. तर मणक्याचं फ्रॅक्चर झाल्यावरती त्याचा मज्जारज्जूवर दाब येतो आणि पायातली हातातली परत ताकद जाऊ शकते. तर अशा पेशंट्सना इमर्जन्सी सर्जरी लागते. तर ते ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा MRI स्कॅन, CT स्कॅन केला जातो आणि सर्जरी ताबडतोब केली जाते की तो जो फ्रॅक्चर भाग आहे तो काढून आपण तिकडे आर्टिफिशियल केज स्क्रूज लावून त्याला सपोर्ट दिला जातो आणि मग त्याची रिकव्हरी हळूहळू होऊ शकते. ती रिकव्हरी मज्जारज्जूला किती मार लागलाय ह्याच्यावर अवलंबून असते. आता अजून एक जे फॅड निघालंय आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे स्टेम सेल ट्रीटमेंट. तर ते स्टेम सेल्स ह्याच्यासाठी केलं जातं की ती मज्जारज्जूची ताकद परत यावी, पण हे फार एक्सपेरिमेंटल आहे आणि त्याच्यावरती अजून ठाम मत किंवा ठाम सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. तर मला वाटतं लोकांनी उगाचच ते करून घेऊ नये, पण योग्य तो ट्रीटमेंट जी स्पायनल स्टेबिलायझेशन आहे फॉलोड बाय रिहॅबिलिटेशन, म्हणजे त्याच्यावर व्यायाम करणं आणि ताकद परत मिळवणं हे फार महत्वाचं आहे. नक्कीच सर, स्पायनल स्टेनोसिस बद्दल थोडक्यात सांगू शकता, कारण आजकाल खूप कानावर येतात. हो, स्पायनल स्टेनोसिस म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे गादीत झीज होते. म्हणजे ही जी तुम्हाला परत मॉडेलमध्ये आपण जाऊ की ही गादीत झीज झाल्यामुळे आणि पाठचे जे सांधे आहेत त्याच्यात झीज झाल्यामुळे ते नसांवर दाब येतो आणि नसांची जागा कमी होते आणि नसांवर दाब आल्यामुळे पायात वेदना व्हायला लागतात, पाय भरून येतात. म्हणजे ही जी नस बाहेर निघते त्याच्यावरती दाब यायला लागतो आणि ही जी जागा आहे आतली ती कमी होऊन जाते. हे युजली 60 नंतर आपल्याला दिसायला लागतं. पेशंट चालल्यानंतर पेशंटचे पाय भरून येतात, बसल्यावर बरं वाटतं. आता ह्याच्यासाठी आपण परत विदाऊट सर्जरी सगळी ट्रीटमेंट केली जाते. एपिड्युरल इंजेक्शन्स, एपिड्युरल ब्लॉक्स दिले जातात
एक्सरसाइजेस दिले जातात, आहारामध्ये बदल सुचवले जातात. हे सगळं करून जर पेशंटला फायदा नाही झाला, तर जर रुग्णाला फायदा नाही झाला, तर मग आपण स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरी करतो की त्यातली जागा आपण वाढवतो. ही मायक्रोस्कोपिक सर्जरी असते, फार कमी छेद असतो आणि ही जागा वाढवली आपण की त्या नसांमधला जो रक्ताचा फ्लो असतो तो परत चालू होतो आणि मग हे सिम्पटम्स हळूहळू कमी व्हायला लागतात. तर ही सर्जरी पण फार इफेक्टिव्ह आहे, ज्याला स्पायनल डिकम्प्रेशन म्हणतात. तर ती स्टेनॉसिससाठी आपण करतो. सर, स्पायनल ट्युमर झाल्यावर ऑपरेशन करणं थोडं रिस्कीच असतं, मग सर अशा वेळी काय करायचं? स्पायनल ट्युमर्स दुर्दैवाने फार कमी असतात आणि ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे जे वर्टिब्रामधनं तयार होतात आणि दुसरे जे मज्जारज्जूच्या आत असतात. ओके. आता मज्जारज्जूच्या जे आतले ट्युमर्स असतात त्यांना सर्जरी लागते, कारण त्याच्याशिवाय नसांवर दाब येऊन पेशंट पॅराप्लेजिक होऊ शकतो. आणि जे वर्टिब्रामधले ट्युमर्स असतात तर त्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे जे वर्टिब्रा किंवा मणक्यातनं तयार होतात आणि ज्याला आम्ही प्रायमरी ट्युमर्स म्हणतो, आणि दुसरे जे असतात ते मेटास्टेसिस असतात. म्हणजे पेशंटला लंगचा किंवा थायरॉइडचा किंवा आतड्यांचा कॅन्सर असतो आणि तो कॅन्सर मणक्यात येऊन बसतो, तर ह्याला मेटास्टेसिस म्हणतात. तर हे ट्युमरची सर्जरी ही टीमवर्क असते की ऑन्कॉलॉजिस्ट, स्पाईन सर्जन आणि रेडिओथेरापिस्ट हे सगळे मिळून डिसिजन घेतात की ह्या पेशंटला सर्जरीचा उपयोग होणार की उपयोग होणार नाही. आणि मग सर्जरी लागणार असेल तर आमचा रोल येतो ॲज अ स्पाईन सर्जन की आम्ही त्या मज्जारज्जूवरचा दाब काढतो, त्याला स्टेबिलाईज करतो आणि मग त्याच्यानंतर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी जी गरज आहे, ज्याचं काही डायग्नोसिस येईल त्याप्रमाणे ती दिली जाते. नक्कीच सर. सर, अशी कोणती केस आहे का की ज्यात तुम्हाला स्वतःला वाटलेलं की नाही, हा पेशंट ऑपरेशनने सुद्धा नाही बरा होऊ शकणार, तरी तुम्ही रिस्क घेऊन ऑपरेशन केलं आणि तो बरा झाला? स्पायनल ट्युमर्समध्ये बरेच पेशंट्स तयार नसतात ऑपरेशनसाठी. एकदा कॅन्सर म्हटलं की लोक घाबरून जातात. हो. आणि माझ्याकडे एक यंग पेशंट आला होता ज्याला किडनीचा ट्युमर होता आणि तो त्याचं किडनीची सर्जरी झाली होती काही वर्षांपूर्वी आणि त्याचं रिकरन्स काहीच नव्हता, त्यामुळे तो फार आनंदित होता. नंतर त्याची पाठ दुखू लागली आणि तो सहज पाठ दुखते साधी गोळ्या घेत बसला होता. मग काही महिन्यांनी तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याचा एक्सरे केला, तर त्याच्यात थोडं सस्पिशियस वाटलं आम्हाला. मग आम्ही MRI स्कॅन, पेट स्कॅन करून त्याच्यात दिसलं की ते मेटास्टेसिस आहे. तर तो किडनीचा ट्युमर गेला होता, पण त्याचं मेटास्टेसिस म्हणजे तो स्प्रेड होऊन तो एका मणक्यात आला होता. त्याच्या सुदैवाने तो फक्त एकाच मणक्यात होता, बाकी कुठे बॉडीमध्ये पसरला नव्हता. तर आम्ही त्याची ते फुल ट्युमर तो सगळा काढून, म्हणजे हा संपूर्ण मणका काढून त्याच्यात आर्टिफिशियल केज लावून त्याला ते स्टेबिलाईज करून त्याला सपोर्ट दिला आणि त्यातनं त्याची छान रिकव्हरी झाली. तर असं नाही आहे की स्पायनल ट्युमर किंवा स्पायनल मेटास्टेसिसमध्ये सर्जरी शक्य नाही आहे आणि सारखीच रेडिओथेरपी लागते. तर सर्जरीनी पण त्याची मदत होते आणि ह्याचा सिक्वेन्स असा असतो की आधी ऑपरेशन केलं जातं आणि मग नंतर त्याला रेडिओथेरपी दिली जाते. नक्कीच सर. सर, खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, तर सर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल सर? प्रेक्षकांना माझं हेच सांगणं आहे की पाठदुखी आणि कंबरदुखी ही फार कॉमन आहे आणि जर तुम्हाला झाली तर तुम्हाला घाबरून जाऊ नका. आधी तुमच्या लोकल डॉक्टरना दाखवा, काय औषधं, व्यायाम करा आणि त्यांनी जर बरं वाटलं तर ठीक आहे, पण जर बरं नाही वाटलं तर दुर्लक्ष करू नका. तुम्ही योग्य तो सल्ला घ्या, त्या स्पेशलिस्टकडे अचूक निदान होते की नाही बघा. MRI स्कॅन करायची गरज असते, कारण त्याच्याशिवाय अचूक डायग्नोसिस होणं फार कठीण आहे. एकदा MRI झाला की फर्स्ट सी द नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट, की सर्जरी अवॉइड करता येईल का हे महत्वाचं आहे. पण जर एक त्याला टाइम लिमिट ठेवावा लागतो की माझा त्रास वाढतोय, माझ्या पायात कळा यायला लागल्या आहेत, माझे पाय बधीर व्हायला लागले आहेत, तर तुम्हाला ती जी काय थोडी बहुत रिस्क असते, असं नाहीये की सर्जरीत रिस्क नसते, पण आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये ते रिस्क इज लेस दॅन 1% आय वुड से. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती योग्य ट्रीटमेंट घ्या, सर्जरीला घाबरू नका. टेक्नॉलॉजीमुळे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी फार सेफ झालेली आहे की ज्यात आपण कमी छेद करून पेशंटला फार फायदा देऊ शकतो आणि त्याचा दुखापत आपण कमी करू शकतो. नक्कीच सर. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की सर, पाठदुखी होऊच नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सुरुवातीपासून? परत तोच मूळमंत्र सांगेन की योग्य आहार, ज्यात दूध, दुधाचे पदार्थ, नाचणी आणि योग्य व्यायाम. तर तुमचं डेली रुटीनमध्ये प्रत्येक जण म्हणतो मला वेळच मिळत नाही, तर मला जर वेळ मिळू शकतो तर बाकीच्यांना काय मिळत नाही असं मी विचार करतो. तर 1 तास तरी तुम्ही तुमच्या शरीराला द्या
की तुम्ही योग्य व्यायाम करा. मग तो योगा असो किंवा साधा चालणं असेल तर तो योग्य व्यायाम करून शक्यतो तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी आणि बाकीचे आजार होणार नाही ह्याची काळजी घ्या. नक्कीच सर, एवढं छान मार्गदर्शन तुम्ही केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. साम संजीवनीच्या आजच्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व भरपूर माहितीसह. तोपर्यंत साम संजीवनी पहा, आरोग्य संपन्न रहा. नमस्कार.